अण्णा या अतिवृष्टीमुळे गोदावरीचं जे बॅकवॉटर आलेलं आहे पाणी तर जवळपास इथून पाठीमागे 2.5 ते 3 किलोमीटर पाणी आलेलं आहे. तिथून वर सुद्धा 2 ते 2.5 किलोमीटर पाणी गेलेलं आहे आणि शेतामध्ये गेलेला व्यास त्याचा जवळपास 1 किलोमीटरच्या आतमध्ये आहे. आपण उभे ते आता चढावर आहेत, खाली खाली अजून सखल भाग आहे, तिकडे खूप मोठ्या प्रमाणात पाणी गेलेलं आहे. सगळी पिकं आज आमच्या पाण्याखाली 3 ते 4 फूट पिकावर पाणी आहे. तिथे कोणते सोयाबीन आहे, कापूस आहे, ऊस आहे, केळीचे पिकं आहेत, नवीन नवीन लावलेली टिश्यू कल्चरची रोपं आहेत, ती सुद्धा सगळी पाण्याखाली गेलेली आहेत आणि अजून दुधण्याचं पाणी येण्याची शक्यता आहे. असं आम्ही ऐकलं की आता दुधना आहे तर अजून सुद्धा पाणी वाढण्याची शक्यता आहे. विषय तर ही खूप मोठी गंभीर परिस्थिती. 3 दिवस इथं हलू नका तुम्ही. इथं 3 दिवस हलू नका. इथं पुलाचा इथं वायगावचा याचा संपर्क तुटलेला आहे. वायगाव आणि बंडीचा संपर्क तुटलेला आहे. इथं तुमचं सगळं टीम इथं राहू द्या आणि झाल्यानंतर शेतकऱ्याचा पुरा ऊसाचा असला ऊसाचा पंचनामा करा, केळी असलं केळीचा करा, सोयाबीन असलं सोयाबीनचा करा आणि एकदम पारदर्शक करा. वेळ लागू द्या. नंतर काय होतं, त्या शेतामधून पाणी जातं, पाणी 4 घंटे जातं, त्याचा आक्स पुरा निघून जातं. ते पीक काय येत नाही. तुम्ही म्हणसाल इथं पाणीच गेलं नाही, पण पाणी गेलेली बाउंड्री आता तुम्ही एकदा चेक करून घ्या आणि इथून तुम्ही हलू नका. इथे बघून घ्या. जनावरांचं पिकांचं आणि बऱ्याच जणांच्या आखाड्याने पाणी घुसल्या, जनावरांचं चारा देखील वाहून गेलं. तुमचा रिपोर्टिंग तयार झालेली नाही करायचं आता पाणी सुरू झाली. दुसरं कोण आहे सोबतीला बालाजी बघून घ्या. तुला माहितच आहे काय वायगावची काय परिस्थिती आहे. वायगाव म्हणजे त्यांचा आमचा संपर्क तुटला.